पत्रकाराला शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या एपीआय पंकज दाभाडेंवर कारवाईची मागणी पत्रकारांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन। कारंजा रोडवरील टोलनाका आंदोलनादरम्यान वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकाराला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या एपीआय पंकज दाभाडे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघानं केली आहे। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आलंय। दिनांक 23 मार्च 2026 रोजी भुलाई टोल प्लाझा बंद करण्यासाठी महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू होतं। या आंदोलनाचं वार्तांकन करण्यासाठी दैनिक लोकसूत्रचे कार्यकारी संपादक केशव सबळकर तिथं उपस्थित होते। यावेळी कर्तव्यावर असलेले एपीआय पंकज दाभाडे यांनी कुठलंही कारण नसताना पत्रकारांशी गैरवर्तन केलं। सबळकर यांनी आपली ओळख सांगून ओळखपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला असता दाभाडे यांनी शहाणपणा शिकवू नको म्हणत त्यांना आर्वोच्च भाषेत शिवीगाळ केली आणि हात धरून जोरानं ढकलले। घटनास्थळी इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी संयमानं वागत असताना दाभाडे यांनी मात्र सिंघम अवतार दाखवत पत्रकाराचा सार्वजनिक अपमान केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। अशा उद्दाम अधिकाऱ्यांमुळे पोलीस आणि माध्यम प्रतिनिधींमधील संवाद बिघडत असून दाभाडे यांच्यावर तात्काळ सेवाशिस्त भंगाची कारवाई करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत आणि सचिव अमोल ढोणे यांनी केली आहे। या निवेदनाच्या प्रती विशेष पोलीस महानिरीक्षक, लोकायुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.